नमस्कार. तर मी असं ठरवलं आहे की दर शनिवारी सकाळी 11:30 वाजता लाईव्ह सेशन करायचं. व्हिडिओ कित्येक महिने मी केलेले नाही आहेत, ॲज यू माईट हॅव नोटिस्ड ऑलरेडी. तर लाईव्ह सेशनमध्ये कसं होतं की येता येतं, आणखीन बोलता येतं डायरेक्टली, आणि जो इंटरॅक्टिव्ह मोड आहे तो जास्त प्रोडक्टिव्ह होईल असं मला वाटतं. कोणताही टॉपिक असतं असं काही असणार नाही आहे. कोणी आलं, काही प्रश्न विचारलं, त्यांची जी प्रश्न असतील त्याच्यानुसारच तो व्हिडिओ ड्राईव्ह होईल किंवा ते लाईव्ह सेशन ड्राईव्ह होईल. असं स्पेसिफिक टॉपिक असं काही ठेवणार नाही आहे. नंतर नंतर फारच अनऑर्गनाइज्ड व्हायला लागलं तर मग आपण टॉपिकचा विचार करू. आत्ता तरी तसा काही विचार नाही आहे. जनरलच डिस्कशन असणार आहे. मागच्या काही दिवसांमध्ये मी सहज .NETचे काही व्हिडिओ बघत होतो, तर मला .NET ॲस्पायर असं काहीतरी कळालं. ते सप्टेंबर महिन्यामध्येच आलं आहे मला वाटतं. तर मी मागे एक जे आत्ता माझे काही व्हिडिओ आहेत ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंगवरचे वगैरे, त्याच्यामध्ये मी कायम असं म्हटलेलं आहे की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंगचा जो पाया आहे किंवा गाभा आहे तो म्हणजे ॲब्स्ट्रॅक्शन आहे. आणि या एकाच गोष्टीवरती सगळं खेळ चालू आहे. ॲब्स्ट्रॅक्शन ॲब्स्ट्रॅक्शन ॲब्स्ट्रॅक्शन, बाकी काही नाही आहे त्याच्यामध्ये. इनहेरिटन्स वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खरंच सांगायचं झालं त्या त्या टेक्निकॅलिटीजमध्ये जातात. पण कन्सेप्च्युअल लेवलवरती जर तुम्ही बघितलं तर फक्त ॲब्स्ट्रॅक्शन, बाकी काही नाही. म्हणजे काय ॲब्स्ट्रॅक्शनवरती मला वाटतं मी इतकं बोललो आहे की आता बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही. तरी पण जस्ट टू क्लॅरिफाय द कन्सेप्ट की प्रत्येक गोष्टीची दुसऱ्या गोष्टीवरची डिपेंडन्सी कमी करणे, हे एका वाक्यात जर सांगायचं झालं तर म्हणजे काय की, आणि हे दैनंदिन जीवनामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात आपण इम्प्लिमेंट केलेलं आहे की ते आपल्यालाच आता कळणं बंद झालंय की हे ॲब्स्ट्रॅक्शन आहे. इतकी अवस्था आहे ती आता. आणि नंतर मी जेव्हा या गोष्टीवरती खूपच विचार करायला लागलो की ॲब्स्ट्रॅक्शन कुठं कुठं असतं, तर नंतर मला सुचलं की ह्युमन बॉडी किंवा कुठलीही कॉम्प्लेक्स क्रिएचर आहे, कुठलीही म्हणजे सगळे प्राणी, सगळे पक्षी, सगळेच म्हणजे थोडक्यात निसर्ग, तर त्याच्यातही प्रचंड प्रमाणामध्ये ॲब्स्ट्रॅक्शन इम्प्लिमेंटेड आहे. आणि मग माझ्या लक्षात आलं की तुम्हाला जर ग्रो करायचं असेल, म्हणजे इव्हॉल्व करायचं असेल, सर्वायवलचे चान्सेस वाढवायचे असतील, तर ॲब्स्ट्रॅक्शन शिवाय पर्याय नाही. कळालं का? कारण होतं काय, सर्वायवलमध्ये नेमका मुद्दा तोच असतो. जर तुमची डिपेंडन्सी एकेका गोष्टीवरतीच जर वाढत गेली तर तुमचे सर्वायवलचे चान्सेस कमी कमी होतात. आणि तुम्ही जर ॲब्स्ट्रॅक्ट करत गेला तर तुम्ही काय करता की ती डिपेंडन्सीच काढून टाकता, किंवा ती डिपेंडन्सी इतकी वाईडस्प्रेड करता की तुमचं सर्व्हायव्हल ॲट स्टेक असं कधीही होत नाही. कळालं का? आता तुम्ही म्हणाल की मानवी शरीरात किंवा कुठल्याही कॉम्प्लेक्स प्राण्याच्या शरीरामध्ये ॲब्स्ट्रॅक्शन काय असतं? साधी गोष्ट आहे बघा. तुमच्या शरीरामध्ये प्रचंड म्हणजे कॉम्प्लेक्स अशा सिस्टीम्स आहेत. ओके. आणि हे आपल्याला शाळेतच शिकवलेलं आहे अगदी. मला आता येतं वगैरे आठवणार नाही. पण अगदी लहानपणी आपल्याला जेव्हा सायन्स थोडं पुढं गेलं, अगदी अमेबा वगैरे झाले, आणि त्याच्यानंतर जेव्हा कॉम्प्लेक्स हेकडे आलं, आपण ह्युमन अॅनाटॉमीकडे आलो जेव्हा शाळेत असताना, त्यावेळेला डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, रिप्रोडक्शन सिस्टीम, त्याच्यानंतर तुमची ती मज्जासंस्था, काय तिचं नाव विसरलो मी इंग्लिशमध्ये, ते हे जे आहेत ह्या सगळ्या सिस्टीम्स आहेत. आणि या सिस्टीम्स इंटरडिपेंडंट जरी असल्या तरी त्या टू द एक्सटेंट इंडिपेंडंट पण आहेत. तुम्ही खूप विचार करा याच्यावरती. म्हणजे कसं, तुम्हाला एखादं काय म्हणतात त्याला अपचन झालं, काही झालं, ओके, तरी तुम्ही चालू शकता. त्याचा चालण्याशी काही संबंध नाही आहे. म्हणजे ती ती सिस्टीम वेगळी आणि ही सिस्टीम वेगळी. ओके. काही काही सिस्टीम्स आहेत की त्या अगदी कोर आहेत आणि त्यांना काय झालं तर काहीच करता येत नाही, विच इज अंडरस्टँडेबल. पण आता समजा काहीतरी अपघात झाला, ओके, आणखीन काहीतरी तुम्हाला जखमा झाल्या आणि यू आर बेड रिडन ॲझ्युम.
पण तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम चालू असते, तिला काही फरक पडत नाही. असं म्हणजे इतक्या त्या इंडिपेंडंट करून ठेवल्यात त्यांनी सिस्टीम्स, आणि तशा असल्यामुळंच त्या इव्हॉल्व होतच आपण इथपर्यंत येऊ शकलो. अदरवाईज इट वॉज इम्पॉसिबल, शक्यच नाही. जर डिपेंडन्स एक सिस्टीम बंद पडली तर दुसरी सिस्टीम जर बंद पडली असती तर आपण इथपर्यंत येऊ शकलो नसतो. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं की ॲबस्ट्रॅक्शन ही गोष्ट इतकी भिनलेली आहे, म्हणजे निसर्गात सुद्धा, की इट इज नो वंडर की ती आपल्यात पण आलेली आहे. म्हणजे आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या इम्प्लिमेंटेशन्समध्ये ती आलेली आहे. आणि मी कायम मागच्या पण व्हिडिओजमध्ये हे उदाहरण दिलेलं होतं की मानवी संस्कृतीनं केलेल्या सगळ्या सिस्टीम्स या सगळ्या ॲबस्ट्रॅक्शन्स आहेत. मी तुम्हाला ते पण बोललो होतं की पैसा हे ॲबस्ट्रॅक्शन आहे, हॉटेल्स ॲबस्ट्रॅक्शन्स आहेत, यू जस्ट नेम इट. तुम्ही कुठले वाहतूक घ्या, कुठलीही सिस्टीमवरती बोट ठेवा, तुम्ही बँकिंग घ्या, काही घ्या, कळालं का? तुम्हाला रस्त्यावरून जाताना जेवढी दुकानं दिसतात वेगळ्या वेगळ्या प्रकारची, ती सगळी ॲबस्ट्रॅक्शन्स आहेत. सगळं सगळं ॲबस्ट्रॅक्शन आहे. म्हणजे काय, आता ते कळालं असेलच, व्हेरी ऑब्विस. व्हेन इट कम्स टू ट्रान्सपोर्ट, आपण पूर्ण गोष्ट ॲबस्ट्रॅक्ट करून ठेवलेली आहे. म्हणजे तुम्ही रिक्षाने जाऊ शकता, बसने जाऊ शकता, तुमचं स्वतःचं व्हेकल असू शकतं. आता तुमचं जे स्वतःचं व्हेकल आहे त्याचं ते तुमच्या दारापर्यंत येईपर्यंत सुद्धा कम्प्लीट ॲबस्ट्रॅक्शन करून ठेवलेलं आहे. म्हणजे तिची फॅक्टरी वेगळी, ते बाजारात आणणारी वाहतूक व्यवस्था वेगळी, त्याच्यानंतर तो डीलर वेगळा, त्या डीलरचा त्या कंपनीशी टेक्निकली काही संबंध नाही. कळालं का? म्हणजे एक डीलर जो आहे तो कुठल्याही 10 कार मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांकडनं वेगवेगळे व्हेकल्स आणून त्याच्याकडे ठेवू शकतो. दिस इज ॲबस्ट्रॅक्शन. म्हणजे डिपेंड किती मोठ्या प्रमाणामध्ये आपण लूज कपलिंग करून ठेवलंय, हे जर तुम्ही नुसतं जगाकडे बघायला सुरुवात केलीत तरी तुमच्या लक्षात येईल की ॲट एव्हरी स्टेप ऑफ द वे वी हॅव ॲबस्ट्रॅक्टेड एव्हरीथिंग. जेणेकरून आपलं दैनंदिन जीवन इतकं सुखकर झालेलं आहे की हे नाही ना ते नाही ना ते, असं. म्हणजे तुम्हाला ऑप्शन्सच एवढे आहेत की तुम्हाला काही प्रॉब्लेमच येऊ शकत नाही. आणि विथ द ॲडव्हेंट ऑफ हे टेक्नॉलॉजी वगैरे, तर ते अजून एकच वेगळ्याच लेव्हलला गेलेलं. म्हणजे आता मी जी उदाहरणं देत होतो ती फिजिकल लेवलवरची देत होतो, आता तर ते व्हर्च्युअल लेवलवरती पण गेलेलं आहे. म्हणजे तुम्हाला एक्सप्रेस करायची मीडियम्स पण एवढी आहेत की काय विचारू नका. कम्युनिकेशन मीडियम्स ती पण किती आहेत, आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आहे ते पण किती ॲबस्ट्रॅक्टेड आहे ह्याचाही विचार करा. फॉर एक्झाम्पल, इंटरनेट आहे, पण प्रत्येकाचा इंटरनेट प्रोव्हायडर वेगळा आहे, त्याच्या खालती हार्डवेअर आहे, ते पण एक ॲबस्ट्रॅक्ट केलेलं आहे. म्हणजे तुमचा जो इंटरनेट प्रोव्हायडर आहे त्याचं ते हार्डवेअर नसतंच, ते हार्डवेअर दुसऱ्याच कंपनीचं असतं. म्हणजे जस्ट इमॅजिन किती ॲबस्ट्रॅक्शन केलं आहे. आणि ह्याच्यात नंतर परत म्हणजे ही विचारसरणी अशीच पुढं 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 न्यायची की मग ते क्लाउड आलं, हे आलं, म्हणजे ते डेटा सेंटर्स आले, परत ते वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये ते, मी जे ॲज्युअरच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितले ते 300 किलोमीटरपेक्षा लांब वगैरे 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 वगैरे. म्हणजे जस्ट तुम्ही इमॅजिनच करा, यू टेक एनी थ्रेड इन युअर लाईफ अँड थिंक अबाउट इट अँड यू विल रिअलाइज दॅट ईच थ्रेड इज ॲबस्ट्रॅक्टेड, ईच थ्रेड. आणि तो शेवटपर्यंत नेला तर त्यात तुम्हाला अजून 50 ॲबस्ट्रॅक्शन सापडतील. म्हणजे कमालीचं गुंतागुंतीचं असं हे ॲबस्ट्रॅक्शन्सचं जाळं आहे नुसतं, आणि त्या जाळ्यामध्ये आपण राहतोय. आणि ते इतकं व्हास्ट आहे आणि खोल पण आहे की त्याच्यामुळे आपलं सर्वायवल शक्य होतं. कारण त्यातला एक धागा तुटला तर आपण कोसळून पडत नाही, दुसरा धागा असतो, तिसरा धागा असतो, 50 धाग्यांनी आपण असे सगळे ते जोडले गेलेलो असतो. तर हे फार महत्वाचं आहे. एनिवे, मी ॲस्पायरपासून इथपर्यंत आलो, त्याचं कारण काय, त्याचं ते कारणच फार महत्वाचं आहे. म्हणूनच मी सांगत होतो ॲबस्ट्रॅक्शन विषयी. त्यांनी आता आता आपण जे ॲबस्ट्रॅक्शनचं जे आपले सॉफ्टवेअरमध्ये एंटरप्राइज लेव्हलच्या ज्या कॉम्प्लेक्स सिस्टीम्स लिहिल्या जातात त्याच्यामध्ये जे ॲबस्ट्रॅक्शन आता येते की मायक्रो सर्व्हिसेस, बाबा, की प्रत्येक सर्व्हिस ॲबस्ट्रॅक्ट करायची, ॲप्लिकेशनपासून बाहेर ठेवायची, ती इंडिपेंडेंटली डेव्हलप करता आली पाहिजे, शटडाऊन करता आली पाहिजे, परत रिस्टार्ट करता आली पाहिजे.
आणि त्याच्यासाठी अख्खं ॲप्लिकेशन डाऊन करायची गरज पडतं कामा नये. म्हणजे जे काय म्हणतात त्याला, CRM म्हणा किंवा ERP म्हणा, अशा ज्या सिस्टीम्स असतात, किंवा बँकिंग कोर, CBS म्हणा, कोर बँकिंग सिस्टीम वगैरे, ह्या खूप ह्यूज अशा सिस्टीम्स असतात आणि त्या इतके मॉड्यूल्स असतात, 8-8, 10-10 मॉड्यूल्स असतात त्याच्यामध्ये. आणि ते जर असं मोनोलिथिक ॲप्लिकेशन लिहिलं तर एक मॉड्यूलमध्ये काहीतरी चेंज असेल तर ती अख्खी सिस्टीम डाऊन करावी लागायची. आता बंद झाला तो सगळा प्रकार. आणि आता काय करतात की ते प्रत्येक मॉड्यूलच वेगळी एक सिस्टीम असते आणि तुम्हाला व्ह्यू जो दिला जातो तो युनिफाईड दिला जातो. म्हणून क्रेडिट कार्डची सिस्टीम बंद पडली, FDची बंद पडली, सेव्हिंग कुठलंही असेल, एखादं मॉड्यूल त्यातलं काम करत नसेल तर तुमचं बँकिंग ॲप जे असतं त्याच्यामध्ये तुम्ही त्या मॉड्यूलवरती क्लिक केलं की तेवढ्यापुरतं तुम्हाला ते सांगतं की दिस सर्व्हिस इज नॉट अवेलेबल फॉर सो अँड सो. तेवढी एक सर्व्हिस सोडून बाकीचे कामं तुम्ही करू शकता. दॅट इज ओनली बिकॉज दॅट सर्व्हिस इज ॲबस्ट्रॅक्टेड फ्रॉम द कोर मॉड्यूल. ते बाहेर काढून ठेवलेलं आहे त्याला. म्हणून त्या एका मॉड्यूलचं असल्या किंवा नसल्याने ओव्हरऑल सिस्टीमला काही फरक पडत नाही. तर हे जे आहे मायक्रो सर्व्हिसेस, त्याचं परत ॲबस्ट्रॅक्शन करत त्यांनी काय केलं की ते कंटेनराईज केलं. कंटेनराईज काय केलं ते सगळं ते ॲज्युअरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे की त्यात परत त्याचे इन्स्टन्सेस वाढवता आले पाहिजेत, कमी करता आले पाहिजेत. म्हणजे त्याचं परत त्या हार्डवेअरवरती जी डिपेंडन्सी होती की ऐन वेळेला एवढे सर्व्हर्स कुठून आणायचे आणि हे ते पण ॲबस्ट्रॅक्ट करून ठेवले. म्हणून आता सगळं व्हर्च्युअलच झालंय. आणि पहिल्यांदा व्हर्च्युअल सर्व्हर्स होते, आता तेही त्यांनी ह्याच्यामध्ये करून ठेवलंय, कंटेनराईजमध्ये. म्हणजे तेही ॲबस्ट्रॅक्ट करून ठेवले फिजिकलपासनं. ते लॉजिकलच आता झालंय सगळं. म्हणजे तुमचा जो डॉकर कंटेनर असतो किंवा तो व्हर्च्युअलच असतो, तो काय खरा नसतो. म्हणजे खरं फिजिकल मशीन ते नसतं. आणि गंमत म्हणजे ते व्हर्च्युअल असल्यामुळं, म्हणजे इट जस्ट अ फाईल, यू कॅन मेक कॉपीज ऑफ इट. आणि बिकॉज यू कॅन मेक कॉपीज ऑफ इट, तुम्ही परत ते प्रोग्रॅमॅटिकली त्याच्या कॉपीज करू शकता. म्हणजे तुमची गरज वाढेल तेव्हा तुम्ही ते इन्स्टन्सेस वाढवू शकता किंवा कमी करू शकता. हे सगळं त्यांनी ते करून ठेवले. पण आपण जेव्हा ते सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करत असतो व्हिज्युअल स्टुडिओमध्ये, त्यावेळेला ही सगळी लक्झरी आपल्याला ती मिळत नाही. कंटेनर आणि ह्याव त्याव ते सगळं ॲप्लिकेशन आपल्याच मशीनवरती असतं. आपणच सगळ्या सर्व्हिसेस स्टार्ट मल्टिपल प्रोजेक्ट्स म्हणून जातो आणि करतो. तर ते ॲस्पायर मी अजून खोलात त्याचं हे केलेलं नाही किंवा स्वतः हँड्स ऑन ते केलेलं नाही. ते केलं की मी ते जरूर सांगेन कसं करायचं, काय करायचं ते. तर त्यात त्यांनी काय केलं आहे की तुमच्याकडे जर डॉकर डेस्कटॉप वगैरे सारखे सॉफ्टवेअर्स इन्स्टॉल्ड असतील तर व्हिज्युअल स्टुडिओमध्ये जायचं. तुमची जी प्रत्येक एक सर्व्हिस की जी इंडिपेंडंट आहे आणि ती तुम्ही कंटेनराईज करू शकता. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही फक्त त्या सर्व्हिसवरती राईट क्लिक करायचं आणि मला शब्द आठवत नाही पण कंटेनराइज धिस असं काहीतरी केलेलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की कंटेनराइज धिस असं म्हटलं की तुमच्याकडे जर हे असेल काय म्हणतात त्याला, एक सेकंद मी लिंक पोस्ट केली नाही, एकच मिनिट थांबा.
स्नेहल, तुझा माईक चालू नाहीये म्हणून मला तुला आत घेता येत नाही. ते केलंस की मग मी तुला आत घेऊ शकतो. डिव्हाइसेस नॉट कनेक्टेड असं आलंय मला. एनिवे, तर त्यात त्यांनी काय केलंय की राईट क्लिक केलं की कंटेनराइज धिस असं केलंय, आणि त्यांनी काय केलंय की जी यामल फाईल असते कंपोज करायची कंटेनर, तीच तो तयार करतो तिथे डायरेक्ट. ओके. आणि ती जर तुम्ही त्याच्याने तो कंटेनर तयार करता येतो. आणि त्याच्यानंतर आय ॲझ्युम त्यांनी तसं केलंय की की तुम्ही जेव्हा ॲप्लिकेशन रन करता तेव्हा ते सी एस प्रोज, तुमच्या मशीनवरची सी एस प्रोज वगैरे ते सगळं त्या त्या यामलमध्ये मी बघितलं. म्हणजे तो बिल्ड करणार तुमची ती DLL किंवा जी काही सर्व्हिस असेल ती कंटेनराइज करणार आणि तिथनंच रन करणार. म्हणजे तुमचा जो डेव्हलपर एक्सपिरियन्स आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा, कंटेनराइज्ड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा, ते ॲप्लिकेशन डेव्हलप करतानाच तुम्ही ते कंटेनराइज करून ठेवलेलं असणार. म्हणजे हे काय लेव्हलला त्यांनी नेऊन ठेवलंय. ॲब्स्ट्रॅक्शन ही गोष्ट कॉम्प्लेक्स आहे, त्याच्यामध्ये काही प्रश्नच नाही. कारण द मोर ॲब्स्ट्रॅक्टेड ॲप्लिकेशन यू मेक, द कॉम्प्लेक्स इट बिकम्स. पण होतं काय की ते इट बिकम्स, काय म्हणतात त्याला, नेसेसरी इव्हिल म्हणतात, तशातला तो भाग आहे. म्हणजे ज्याला मराठीमध्ये टिपिकली असून अडचण आणि नसून खोळंबा असं म्हणतात, तसा तो भाग आहे थोडक्यात. एनिवे, तर ते त्यांनी त्याच्यात इम्प्लिमेंट केलं. ते पाहून मला इतकं भारी वाटलं की जे कंटेनराइज ॲप्लिकेशन करायच्या कशा आणि ते हे कसं करायचं, त्यातलं सगळं ते जे मधली एक कॉम्प्लेक्सिटी होती तीच त्यांनी काढून टाकली डायरेक्ट. आपोआपच तो व्हिज्युअल स्टुडिओज यामल फाईल बनवतो, ती एक्झिक्यूट केली की तुमचा कंटेनर तयार होतो, झालं काम. म्हणजे फारच हे करून ठेवले त्यांनी, डेव्हलपर फ्रेंडली असं करून ठेवलेलं आहे. म्हणजे टू मेक इट एंट्री, इट इज नॉट व्हेरी कॉम्प्लिकेटेड. ते एक मला तुम्हाला सांगायचं होतं. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे ते मी ही जी पोस्ट टाकली होती त्याच्यात जे बोललो होतो तसंच येते की ते जे ह्याच्या फाउंडेशन एक्झाम्स आहेत सगळ्या 900वाल्या, AZ900, AI900, PL900, DP900, या सगळ्या 900वाल्या ज्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये ते जे मायक्रोसॉफ्टचे ऑनलाईन ट्रेनिंग डेज म्हणून इव्हेंट असतात त्याच्यामध्ये टाकलं तर तुम्हाला ते जर अटेंड केलं तुम्ही तर 50% ऑफचं व्हाउचर तुम्हाला मिळणार आहे. आणि मी तुम्हाला त्या ॲझ्युअरचे जे व्हिडिओज आहेत सर्टिफिकेशनचे, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की पर्सनल ईमेल ॲड्रेसच वापरा, कंपनीचा ईमेल ॲड्रेस वापरू नका. कारण तुम्ही जी सर्टिफिकेशन्स करता ती सगळी सर्टिफिकेशन्स तुमच्या ईमेलच्या थ्रू तुम्हाला अटॅचड असतात. आणि फ्रॉम व्हॉट आय नो मायक्रोसॉफ्ट अकाउंट लागतं. आणि ते जे व्हाउचर असतं ते तुमच्या त्या ज्या ईमेलनी तुम्ही तो कोर्स करता त्याच ईमेल ॲड्रेसला ते व्हाउचर अटॅच केलं जातं. म्हणून त्याच ईमेल ॲड्रेसनी रजिस्टर करा ज्या ईमेल ॲड्रेसने तुम्ही सर्टिफिकेशन करणार आहेत. आणि तो ईमेल ॲड्रेस पर्सनल असू दे, कंपनीचा वापरू नका. ते एक प्रिकॉशन घ्या. आणि आता सगळं ऑनलाईन असल्यामुळे काय होतं, तुमचा कोर्स झाला की ते व्हाउचर तुम्हाला तुमच्या ईमेल ॲड्रेसला अटॅच केलं जातं. आणि जेव्हा तुम्ही परीक्षेला रजिस्टर करायला जाता तेव्हा तुम्हाला ते व्हाउचर दिसतं. आणि ते व्हाउचर तुम्ही तिथे अटॅच केलं की जे ॲक्च्युली जेव्हा बिलिंगच्या स्क्रीनला तुम्ही जाता तेव्हा त्याच्यामध्ये तो 50% डिस्काउंट अप्लाय होऊन तुम्हाला निम्मी किंमत दाखवली जाते. तर ते ही काळजी म्हणजे हे सगळं करतानाच घ्यायला लागते, त्याचं भान ठेवा, बाकी काही नाही. ठीक आहे. हा पहिल्यांदाच मी पोस्ट टाकून लाईव्ह झालो होतो. तो आय एम नॉट एक्सपेक्टिंग एनी वन वुड जॉईन. पण
हा व्हिडिओ पण रेकॉर्ड करून त्याच्यावरती मी पोस्ट करणारच आहे. तर त्याच्यानंतर आय एनकरेज इस्पेशली फ्रेशर्स टू कम अँड टॉक. कारण खूप मनामध्ये प्रश्न असतात, कमालीची गोंधळाची अवस्था असते ती दररोज मला ऑफिसमध्ये दिसतेच नवीन जॉईन झालेल्या लोकांची. आणि सिरियसली कॉलेजमधून बाहेर पडून अकॅडमिक शिक्षण घेऊन प्रॅक्टिकल जगामध्ये आल्यानंतर इतके शॉक्स असतात की काय विचारू नका. आणि ते शॉक कमी करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आणि यू शुड बी इक्विप्ड विथ काय काय बेसिक गोष्टी तुम्हाला असणं आवश्यक आहे. कुठल्या कुठल्या गोष्टी बोलायच्या, कुठल्या बोलायच्या नाही, त्याचं फार भान ठेवावं लागतं. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर कालच घडलेली घटना आहे ॲक्च्युली. आमच्या ऑफिसमधल्या एका व्यक्तीनं राजीनामा दिला होता आणि 3 महिन्यावर नोटीस पिरियड होता. ऑफकोर्स ते नोटीस पिरियड संपला सगळा आणि काल शेवटचा दिवस होता. तर मी आणि ती व्यक्तीच म्हणजे कॉन्फरन्स रूममध्ये एक छोटं होतं, तिथं बसलो होतो. आणि दुसरी एक मुलगी आली, ती फ्रेशरच आहे. ती झालं 1 वर्ष झालं तिला, पण वर्ष, 1.5 वर्ष इज स्टील अ फ्रेशर. तर ती आली आणि तिनं विचारलं की तुम्ही कुठली कंपनी जॉईन करताय. मी तिथल्या तिथं तिला सांगितलं की असं विचारायचं नसतं. तर ते कसं आहे, आपल्या कल्चरचा असा तो इतका भाग आहे की आपल्याला त्याच्यामध्ये असं वावगं काय वाटतच नाही. कळालं का? आणि मी त्या मुलीला तेही सांगितलं की तुला विचारायचं असेल तर विचारू शकतेस, पण ते असं माझ्यासमोर नाही विचारायचं. 1 on 1 नंतर फोन कर तिला. म्हटलं तुला काय माहिती की तिला तुला सांगायचं असेल पण मला सांगायचं नसेल, तसं असेल तर काय करणार. तर हे अगदी बेसिक मॅनर्सचे भाग आहेत. पण ते खरंच जे कॉलेजमधनं हे बाहेर पडतात आणि कंपन्या जॉईन करतात त्यांना नाही माहीत, नसतात माहीत. आणि तशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे, मी समजू शकतो. कारण कॉलेजमध्ये जसं ते कॅज्युअल, फ्रेंडली आणि सगळ्यांना सगळ्यांचं सगळं माहीत असतं, अशा प्रकारचं जे वातावरण असतं, त्या वातावरणात ते डायरेक्ट कॉर्पोरेट याच्यामध्ये जातात. तर कॉर्पोरेट याच्यामध्ये तसं नसतं. ते तुम्हाला थोडं ड्राय, थोडं अंतर ठेवून असंच वागावं लागतं. थोडे सिग्नल समजून घ्यावे लागतात की कोण फ्रेंडली आहे, कोण कसं आहे, कोण कसं आहे, त्याचं ऑब्झर्वेशन करायला लागतं. एखाद वर्ष, काही महिने, आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला ठरवावं लागतं की कोणाशी काय बोलायचं, कोणाशी काय बोलायचं नाही, कोणाशी काय, कोण समोर असताना बोलायचं, कोण समोर नसताना बोलायचं. हे सगळं म्हटलं तर खूप सोपं आहे आणि म्हटलं तर खूप अवघड आहे. असं इट डिपेंड्स ऑन हाऊ यू लुक ॲट इट. ओके. आणि आपलं ओव्हरऑल कल्चरच असं आहे की आपण ह्या गोष्टींना फार, म्हणजे असं काय म्हणतात त्याला, वी आर नॉट डेलिब्रेट अबाउट इट. कळालं तुम्हाला मला काय म्हणायचं? म्हणजे आपण असंच जगतो. आपण असं डेलिब्रेट नसतो त्या गोष्टींविषयी किंवा वागण्यांविषयी किंवा आपल्या बोलण्याविषयी, की आपण आपलं वागणं बोलणं ऑब्झर्व करायचं असतं. त्याचा दुसऱ्याच्या मनावर काय परिणाम होतो, दुसऱ्याच्या वागण्याचा आपल्या मनावरती काय परिणाम होतो, तो करू द्यायचा का नाही द्यायचा, का आपल्या मनावरती एक विशिष्ट परिणाम व्हावा म्हणूनच समोरचा तसं वागतोय. हे एवढं अॅनलायझिंग कोणी दैनंदिन जीवनामध्ये करतं असं मला वाटत नाही. पण मला असं वाटतं की ते केलं पाहिजे. बिकॉज एक डोकंच तुम्हाला मुळात त्याच्यासाठी दिलेलं आहे. करेक्ट. तर हे फार आवश्यक आहे. मी फार रँटिंग केल्यासारखं झालं थोडंसं, पण दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. आणि जे लोक सक्सेस होताना किंवा भसाभसा पुढे जाताना तुम्हाला जे दिसतात लोक, ते तेच असतात की जे हे अशा गोष्टी ऑब्झर्व करतात. ओके. आणि ज्या ज्या गोष्टींना ते मॅन्युप्युलेट करू शकतात, त्या गोष्टी त्या वेळेला ते मॅन्युप्युलेट करतात आणि ते पुढे जातात. असं असतं ते. आणि तुम्ही जर ते डेलिबरेटली ऑब्झर्वंट नाही राहिला की करंट डायनॅमिक्स काय आहे बाबा, कसं चाललंय, काय चाललंय, आपण कुठल्या कंपनीत आहोत, तिची ग्रोथ काय चालली, आपली ग्रोथ काय चालली आहे, व्हेन इज द राईट टाइम टू लिव्ह, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला सारखा विचार करत बसायला लागतं. ओके. असं 24 तास डोक्याला हात लावून बसायची गरज नाही.
पण यू हॅव टू कीप ऑन रिव्ह्युइंग दिस थिंग्स पिरियडिकली. ते पिरियडिकली म्हणजे काय, ते पण तुमच्यावरच आहे की दर आठवड्याला विचार करायचा, दर महिन्याला विचार करायचा, दर 3 महिन्यांनी विचार करायचा, हे तुम्हाला ठरवावं लागेल. अगेन इट ऑल डिपेंड ऑन द टॉपिक. कुठला टॉपिक आहे त्याच्यावरती ते ठरतं. म्हणजे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये नाश्ता करायचा असला किंवा संध्याकाळी भूक लागली म्हणून काहीतरी मागवायचं असलं किंवा खायचं असलं तर त्याचा तुम्ही विचार करता की नाही यार, कालच कच्ची दाबेली खाल्ली, आज नको, आज काहीतरी वेगळं खाऊ, असं ते करता तुम्ही. त्या इतक्या क्षुल्लक क्षुद्रक गोष्टी आहेत अशा की त्याला काही किंमतच नाही टेक्निकली स्पीकिंग. पण त्याच्याविषयी सुद्धा तुम्ही मित्रमैत्रिणींबरोबर चर्चा, मग हे असं नको, मग मला हे आवडत नाही, मग तुला ते आवडतं का, असलं करत बसता. आणि त्याच्यापेक्षा मोठ्या लाईफ वरती इम्पॅक्ट करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, आयुष्यावरती परिणाम करणाऱ्या, त्याच्यामध्ये तुम्ही ते डेलिब्रेशन दाखवत नाही. म्हणजे मला दिसत नाही. करत असतील लोक ऑफकोर्स, ते काय कोण तुम्हाला सांगायला येत नाही की आम्ही करतो किंवा करत नाही. पण द ओनली वे टू जज वेदर यू आर डुईंग इट ऑर नॉट इज काय म्हणतात ते, आउटकम. आउटकम काय आहे त्याच्यावर ते कळतं सगळं की तुम्ही ते करताय का नाही करत आहे. साधी गोष्ट आहे. एनिवे, मी बडबडत बसलो की बडबडत राहतो. आता वाइंड अप करूया. आणि इव्हेंट डायनॅमिक्स असं असतं की प्रॉमिस आपण काहीच करू शकत नाही. पण मी असं म्हणेन की लेट मी होप टू जॉईन नेक्स्ट सॅटरडे 11:30. ओके. ओके, थँक्यू.